नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत दिल्लीमधल्या लाल किल्ल्याला. लाल किल्ला पाहणार आहोत आपण, जो बांधलेला आहे शहाजहाननी. पूर्ण रेड कलरच्या संगमरवरच्या दगडाने बांधलेला आहे, लाल कलरच्या संगमरवर. ह्याचं तिकीट आहे 40 रुपये. जर तुम्हाला म्युझियमसोबत जर पाहायचं असेल तर 80 रुपये आहे. जर तुम्हाला चालणं होत नसेल तर गेटपर्यंत जाण्यासाठी 12 रुपये पर पर्सन ई रिक्षाचे आहेत. तर चला एन्जॉय करूया आपण लाल किल्ला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवातीपासून व्हिडिओ चालू करूया. हे होतं तिकीट घर, जसं की 50 रुपये साधं फक्त लाल किल्ल्यामधलं, आणि आतमधलं संग्रहालय पाहायचं असं टोटल 80 रुपये तिकीट होतं. आणि हा होता त्याचा एंट्रन्स गेट. इथे तिकीट काढल्यानं आतमध्ये पण एक तिकीट सेंटर आहे, तिथून तुम्ही काढू शकता. दोन्ही बाउंड्रीजमध्ये इतकं खोल आहे, म्हणजे डायरेक्टली कोणी जाऊ नाही शकत. पूर्ण हिरवं गवत आहे खाली, आणि इथे बाहेर कंटिन्यू काही ना काहीतरी प्रोग्राम चालतच राहतात, जसं की उत्सव मेला वगैरे चालत राहतो. आता बहुतांश गुरुद्वाराचं काहीतरी आहे. तर आपण आत्ता आलेलो आहोत इंडिया गेटच्या एंट्रीला. आतमध्ये सिक्युरिटी पास करून आपण आत्ता आलो आहोत. आतमध्ये बॅग वगैरे काही अलाउड नाही आहे. तुम्ही तिने घेतली की बॅग? हां बघ की, हे काय नमुना आहे प्रकारे बरं. काही काही ठिकाणी समजतच नाही मला. काही सामान नाही. ही तोफ आहे. आणि हे आहे इंडिया गेट, सॉरी लाल किल्ल्याचं. एकदम लाल कलरच्या दगडांनी बांधलेला. वा, हे आहे मेन एंट्रन्स ऑफ लाल किल्ला. इथून आपले पंतप्रधान जे आहेत भारताचे ते फ्लॅग होस्टिंग करतात. हे आहे पहिल्यांदा. हे आहे एवढं मोठं मोठं गेट. याला आपण काय म्हणतात ते पण पाहूया चला. तर हे आहे लाल किल्ला परिसर, वर्ल्ड हेरिटेज ऑफ किल्ला, विश्व धरोहर. इथे पण आपण पाहूया, आपल्याला माहिती भेटते का नाही. एकदम भारी असं याचं बांधकाम आहे. लाल किल्ल्यामध्ये बाजार आहे, पहिल्यांदाच कळायला आला. तर तुम्हाला लाल किल्ल्यामध्ये मार्केट पाहायला भेटेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्राईस पण तशीच जास्त आहेत. हे ज्याला मार्केट, इथे मार्केट एंड होत आहे. आता समोरून आपला लाल किल्ला चालू होत आहे. तर इथून लाल किल्ला चालू आहे का? हे आहे छत्ता चौक. छत्ता चौक का तात्पर्य कि ढके हुए बाजार से है, जो 17वीं सदी में भारतीय परिवेश बेहद असमान और मुगलों स्थापित कला का अनूठा था. आतमध्ये आपल्याला माहिती भेटेल. आता आपण जे जात आहोत ते आहे नौबत खाना आणि दिवाने आमला जात आहोत आपण. इकडल्या साईडला हे जे दिसत आहे तुम्हाला, हे आहे संग्रहालय. आणि सलीमगड इकडल्या साईडला आहे. कॅफे दिल्ली हाईट्स, म्हणजे ते आपल्याला खायला पण भेटेल, हे इकडे आहे. आणि हे आहे दिवाने खास नौबत खाना. आता आपण जाणार आहोत नौबत खानाला. आणि इकडंच एक संग्रहालय पण आहे, आपल्याला चांगली सिक्युरिटी वगैरे आहे. उद्यान पण छान आहे. तर हे आहे नौबत खाना. नौबत खाना या नकार खाना महल परिसर के प्रवेश के रूप में स्थित था. अपने गौरव काल में यह वाद्य यंत्र बजाकर बादशाह और या अन्य विशिष्ट पदाधिकारियों का दीवाने आम में आगमन की सूचना दी जाती थी. म्हणजे इथे कोणीतरी येणार असेल तर त्याची सूचना देण्यासाठी इथे वाद्य वगैरे वाजत होते की आता महलमध्ये कोणी येणार आहेत, नवीन राजे महाराजे दुसरीकडचे, त्याच्यासाठी हे यूज केला जातं. बाजूला असं उद्यान आहे. एंट्रीलाच मार्केट आहे. नंतर मग आतमध्ये तुम्हाला हे
नौबत खाना बघायला भेटेल। हा पूर्ण पांढऱ्या कलरचा आहे। चला आतमध्ये। हे मुघल कालचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे जवळपास दिल्लीमध्ये मुघल कालचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे सगळं आहे ना हे लाल कलरच्या संगमरवरच्या दगडांनी बांधलेलं आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये पांढरं होतं, म्हणजे तिकडल्या साईड पांढरी होती आणि इकडली साईड लाल कलरच्या दगडांनी आहे आणि एकदम नक्षीदार असं काम आहे याचं। वर आपण नाही जाऊ शकत, वरचं बंद आहे। तर इकडे काय आहे ते पाहूया आपण। चला, व्हिडिओ पाहतच व्हिडिओ कसे वाटत आहेत हे पण नक्की सांगा, कारण की बरीच मेहनत लागत आहे, बरीच फिरायला ताकद लागते। कधी कधी बिना खाताही आम्ही फिरत आहोत, कधी कधी थोडंफार असो। तरी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा, लोकांना सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं तुमचं प्रेम द्या। आपल्या साईडला तुम्हाला कॅन्टीन, वॉशरूम वगैरे भेटेल। ते नौबत खाना जे होता ना त्याच्या उजव्या डाव्या साईडला। मंडळी, व्हिडिओमध्ये काही चुकीचं बोलत असेल तर माफ करा, कारण की मला ब्लॉग्स बनवता येत नाही। तुम्हाला माहिती आहे मी फूड ब्लॉग्स वगैरे बनवते किंवा काही प्रोग्राम वगैरे असतील तर ह्यांचे व्हिडिओ बनवते, त्यामुळे थोडंसं अवघड चाललेलं आहे। पण जेवढं चांगलं बोलता येतं तेवढं चांगलं बोलायचा प्रयत्न चालू आहे माझा। आणि जेवढी तुम्हाला माहिती देता येते, जेवढी मी वाचलेली आहे किंवा इथे वाचून आहे तेवढी तुम्हाला सांगते। पण त्यामुळे काही जर चूक झाली असेल तर सॉरी। आता जे आपण पाहत आहोत ते आहे दीवाने-ए-आम। इथे त्याची माहिती आहे, दीवाने-आम नागरिकों का कक्ष है, यहाँ शाहजहाँ आम जनता से मुलाकात करते थे। ओके, म्हणजे इथे काय करत होते शहाजहाँ वगैरे, म्हणजे कोणती जनता जर त्यांचा काही प्रॉब्लेम्स असतील वगैरे तर त्याचे सॉल्व करण्यासाठी इथे त्यांच्यासोबत भेटत होते। त्यांच्या ज्या शिकायत म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांचे जे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते ऐकत होते आणि ते सॉल्व करत। तिथे तुम्हाला बघा, तिथे त्यांनी जिथे बसत होते ना ते पण आहे। आपल्याला काय म्हणतात त्याला आपण, तख्त किंवा गादी, ज्या गादीवर ते बसत होते। काही शब्द आठवत नाही आहेत, अजूनही चांगल्या ह्याच्यामध्ये दिसत आहे हे। तर ही आहे शहाजहाँची तख्त गादी, जिथं तो तिथे बसून सगळे प्रॉब्लेम सॉल्व करत होता। आरशा असल्यामुळे तेवढं प्रॉपर नाही पाहू शकत, पण एकदम मार्बलनी बनलेली, म्हणजे संगमरवरच्या बहुतांश संगमरवरच्या दगडांनी बनलेली आहे। वर 4 आणि वर एक 5 बाजूला तांब्याचे छोटे छोटे मिनार लावलेले आहेत, मिनार नाही कळस लावलेला आहे। आणि खाली इथे काही प्रॉब्लेम्स वगैरे सांगण्यासाठी येत असतील किंवा काही ठेवत असतील लोक। आणि एकदम मस्त असं ते बांधकाम आहे। जवळपास 500-600 वर्ष झालेले आहेत या बांधकामाला। आणि पिल्लर वगैरे पण पाहू शकता तुम्ही, एकदम भक्कम आणि मोठे असे बांधलेले आहेत त्यांनी। आणि याच्या समोर आहे हा नौबत खाना। जर तुम्ही याला थोडं डिटेलमध्ये पाहिलं तर मागून एक दरवाजा भेटतो आणि तिकडल्या साईडला, म्हणजे दोन्हीपैकी एका दरवाजानं शहाजहाँ येत असेल आणि इथे बसत असेल आणि लोकांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, कंप्लेंट्स आहेत त्या ऐकत असेल। तर मंडळी, लाल किल्ला खूप मोठा आहे पाहण्यासारखा, त्यामुळे 2 भागामध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे। तर हा आहे पहिला भाग, तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा। दुसऱ्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या